कसं आहे 8 भाकरी खाल्ले त्या, याला उठायचं पण होईना झालंय. नावाप्रमाणात नादी पालन पालन असं भावानं बसल्या गाडीला 8 भाकऱ्या मोजल्या. म्हटलं किती? तर म्हटलं आज 8. तर का? तर म्हटला पालातलं आहे. तर कुठं? तर म्हटला पालातलं मटण खायला आलो त्याच्यामुळे आज 8 भाकरी खाणार आहे. म्हटलं तुला खायचंय तेवढ्या खा, पण रिटून खा म्हटलं, कारण 200ला थाळ्या, तुला खायचंय तेवढं खा, अनलिमिटेड खा. मग काय भावानं केला की काला, आणि डायरेक्ट जगानं, एका जगानं आळणी एका जगानं लाल तिखट भाजी. मग काय रिटून रस्सा ओतून घेतला भावानं, जेवढा आळणी तेवढा रस्सा, आणि वरनं पिळला की लिंबू. आणि म्हटलं कसं आहे? म्हटलं तुला कसं खायचंय तसं खा. कुस्कारलं रिटून आणि घेतला की पहिला बाईट. त्याला म्हटलं कसं आहे? म्हटलं क्वालिटी आणि क्वांटिटी एक नंबर. भाल्या पहाटे सूर्यदेवाला नमस्कार केला आणि म्हटलं आज जायचं लांब, कारण इथं जेवायला भेटतं सकाळचंच. मग सगळ्यांनी तयार होऊन डायरेक्ट गाडीत बसली आणि डायरेक्ट पोचलो गोऱ्या ऐकायला गेला. गोऱ्या ऐका म्हटला मी मागं बसतो. त्याला म्हटलं बस आणि निवांत बस म्हटलं, लांब जायचे. मग काढली गाडी आणि चाललो डायरेक्ट बारामतीच्या रोडनं. आणि जाता जाता मस्तपैकी पोरांना म्हटलं मोकळं होऊन या, का तर आपल्याला रिटून जेवायचे. लोकेशनच असं आहे. कसं आहे बोर्डवर दिसते ना भावानो, डायरेक्ट पोचलो राशींच्या बाजारात. राशींच्या बाजारात मरणाची बोकडं आणि शिरडे ऐकायला आली होती. त्यांना म्हटलं तुम्ही व्हा बाजूला, आम्हाला बघू द्या स्पेशल काय भेटतंय. त्यातनं एक बोर्ड दिसला, राधिका मटण खानावळ, स्पेशल पालातलं मटण. मग काय ज्याची वाट बघत होतो ते खायला आलो होतं. राक्षसाला म्हटलं किती? राक्षस म्हटलं बघा की आता किती. त्याला म्हटलं द्या ऑर्डर. मस्तपैकी बघितलं तर बस भारतीय बैठक व्यवस्था होती. चला म्हटलं बसूया बैठक मांडूया. जो तो आपली ताटं घेऊन रिटून खात होता. मग म्हटलं आपण पण खायचं. डायरेक्ट भारतीय बैठक मारली आणि बसलो एका कोपऱ्यात आणि सांगितल्या 6 मटण थाळी. भावानं एका मटण थाळीला 2-2 भाकऱ्या दिल्या होत्या. म्हटलं एवढ्याच भागतोय, आमच्या राक्षसाचा कोटा जास्त आहे, डायरेक्ट सगळ्यांनी द्या. मग सगळ्यांनी मिळून आपापल्या ताटातल्या भाकऱ्या राक्षसाला दिल्या. राक्षसानं पण कमी न पडता 8च्या 8 भाकरी वन टाइम कुस्करून खायला चालू केल्या. क्वालिटी आणि क्वांटिटी नादच होती. आणि त्यातलं पालातलं मटण म्हणल्यानंतर रिटूनच खायला सुरुवात केली. छोटा राक्षस म्हणला 1 नंबर मटण आहे. छोट्या राक्षसानं ताडभर रस्सा घेतला आणि म्हटला डायरेक्ट ह्यातच कुस करणार आहे. मग काय रस्स्याची कमी नसल्यामुळं रिटून तर्री आणि आळणी वाढून गेला. राक्षसाला म्हटलं तुला काय? म्हटला एवढ्यातच बास, आज एवढंच खाणार आहे. मग म्हटलं काय? तर म्हटलं काय नको. भाकरी रिटून येत होत्या कारण की अनलिमिटेड होत्या. प्रत्येकानं परत एकदा भाकरी घेतली आणि म्हटलं संपवायचं. राक्षसानं म्हटलं आज संपल का? म्हटलं अजून 2 खाणार आहे. मग म्हटलं खा. मग मागवली एक उकडची डिश. आणि त्यात राक्षसानं हे ताट असं पुसून खायला लागल्यानंतर मनाला कशी शांती भेटली, कारण की आज आलो होतो आम्ही राशींच्या बाजारात पालातलं मटण घात. भावानं ताटली पुसून घेतली आणि म्हटलं झालं सगळं डन. मग काय बघतोय तर आधी नसलेली गर्दी, अख्खं पालातलं मटण खायला रिटून गर्दी झाली होती. मग म्हटलं आपलं झालंय, आपण जाऊया आणि फिरूया राशींचा बाजार. बाजारात आलो तर